हाय गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. अंड्या, अरे ये माझा सुपरस्टार. वेलकम बॅक टू अंड्या व्लॉग्स. आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काय करतो आज आपण? पावभाजी. आज आम्ही पावभाजी बनवणार आहे. आय नो गुढीपाडवा आहे आणि बऱ्याच लोकांकडे पुरी भाजी आम्रखंड सगळं बनवतात, पण आम्ही दोघंच आहे. सो मग मी ठरवलं की पावभाजी बनवूयात. सो आमची आधी तयारी ऑलरेडी झालेली आहे, कुकर लावून भाज्या वगैरे करून. आता आम्हाला फक्त पावभाजी फ्राय करायची आहे. बनवायची आहे. झाड लावायचं होतं ना आपल्याकडे? नव्हतं. आणि आम्ही मस्त हे घेऊन आलोय. आम्हाला अजून लावायचं आहे दाराला. माझा फोन वाजतोय. तुझ्या मैत्रिणीचा फोन आलाय. हाय, बाय द वे व्लॉगिंग इज ऑन. मीच तुला पण काय करतेय? हो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कांदा कट करतोय मी. काय करतेय? कट करून ठेवू ना, परत कशाला? काय सांगू? तू असं दाखवू नको की तुला खूप काम करायला लागतं. गप्पच बैस. मी पण इक्वली तेवढंच काम करतो. कुठे म्हणलं मला करायला लागतं? हुशार. आज सकाळी तर मी झोपलोच होतो ना. आज सकाळी मी झोपलो होतो ना. म्हणजे मला नाही कळलं. सगळं तूच आवडलं ना आज? हो, केवढी पहाटे उठले मी, आवराआवरी केली. खरं बोल जरा. खरंच बोलते मी, खोटं का बोलू? हात कापेल, नीट बघ. बघून कट कर जरा. हो, करतो ते मी, मला जमतं. हात कापून घेशील आणि मग रडशील. अरे मला कांदा कापायला लावला आणि माझा हात कट झाला. गॉड, माझा शेफ बघा. काय होतं? झाडाची फांदी येऊ काय? ती नाही सांगत बसणार आहे, बिकॉज आमचं रेसिपी चॅनल नाहीये. चक्क अंड्या पावभाजी खातो आणि घेतला पावभाजी आवडत नाही, पण ये काय एवढं कांदा कट करतो मी. माझ्या डोळ्याचे अश्रू पडले बाहेर, टपा ते नाही दिसले. डोळे साफ होतात ह्याने. तुझ्या डोळ्यात जी काही घाण गेली इतकी वर्ष, ती साफ होईल. डोळ्यात कांदा वाफ गेली. चांगले ना ग, डोळे साफ होतील. माव एवढे डोळ्यात घाण घाण बसले, भरले गेले. तू बरोबर आताच बोलली होती. काय करणार ना, माझ्या एकटी मला अशी सवय लावली नव्हती कामं करायची. सगळे स्वतः करायची. मला तर माहितच नाही ना. हा ना. कसं मला? तुला कसं माहित असेल? तेव्हा नव्हती ना. उचलून मारलं असतं, पण जाऊ दे, व्हिडिओने गप्प बसायला लागतंय मला. काही गोष्टी नाही बोलू शकत. मला तेव्हा बनवायच लागायचं नाही, डायरेक्ट भेटायचं. डायरेक्ट बनवून आणायचं ग. माझ्या मैत्रिणी पण मला करायला घालायचं. काय आणू तुला? बनवून जा ना, मैत्रिणींकडेच जा. जा राहू दे, मी करते. जा. काय सांगू तुला? अगं श्रद्धा तर चिकन बिर्याणी काय बनवते तुला. बोलो श्रद्धाला बोलो मग इकडे चिकन बिर्याणी बनवायला. बोलो. लास्ट टाइम पण बनवलेली की तिने? तू नव्हती, तू मुंबईला गेलती ना. तिला म्हटलं होतं श्रद्धेला की तू ऑनलाईन चालू कर विकायला. ती लॉकडाऊन मध्ये विकत पण होते, पण बंद केली तिने. बिर्याणी वगैरे त्याची भारी लागते. असं नाही, पण अंड्या खरंच खूप मदत करतो. जरी त्याला मागे त्याच्या एक्सेस सोबत करायला नव्हतं लागत, तरी यावेळेस करतोय. आय एम ग्लॅड. काय पण ते दिवस आठवण आल्यावर मजा येते. त्यात काही करायचं लागत नव्हतं.
मग कसं लग्न केलं? का लग्न केलं? नाही का 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 मला चूज केलं? का लग्न केलं? नाही तर तू बोलच. हा बोल. तिकडेच जायचं होतं एक्सेस सोबत तुझ्या. काय सांगू दुःख मला तू भेटली चांगली अप्सरा, म्हणजे करून टाकावं लग्न. अच्छा. मग एवढं काम पण करायलाच लागेल हो, त्याच्याकडे आता नो टर्निंग बॅक. करतेच आहे ना काम. नीट चिर. तुझ्यापेक्षा चांगलं चिरतो. बस. तू आपली मोठी बजाडे चिरते कांदा आहे, मार खाशील. त्यापेक्षा तरी चांगलं चिरतो मी. काय तुला येत नाही? मी शिकवलंय मी कांदा चिरायला. कांदा काय चाकू धरता पण येत नव्हता हातात. जास्ती झालं, सॉरी. पटलं पाहिजे ना बाबू. लोकांना पटेल तुझ्याकडे बघून तसंही वाटतं तू काय काम करत नसशील. मस्त ना. टेस्ट करून बघणार आहेस? नाही. ऐक ना, बटरचे पेपर पण टाक ना अंडू. बटरला काय टाकलं? बटरचा पेपर टाकलं. हे नको. हा काय म्हणते मी? काय म्हणते बोल ना. नको टाकू. हे टाक. कचरावाला करून टाकू. काय म्हणलास? ऐकून आलं काय? काय बोललोच नाही मी. अरे भास वाटेल भास माझ्या आवाजाची. माझ्या प्रेमात वेडी झालीस. तुला काही न बोलता पण माझा आवाज येतो. अच्छा बेटा. तरीच तुझी अर्धवट कामं करतो बघा. आणि मी एवढी कामं करतो बघा. लिंबू पडण्याचे बघा. आणि म्हणे मी घरात केवढी कामं करतो. गेलो आलो मी. शी काय लँग्वेज आहे. अरे तू बारीक नाही चिरत तुला माहिती आहे? लिंबू कसं चिरतोय सांग. अरे मला माहिती आहे. मीच तुला शिकवलं लिंबू कसं चिरायचं. एक तर लिंबू तुला सरळ चिरता येत नव्हतं, ते आधी मान्य कर. ते मी तुला शिकवलं. तू गप्पच बरं का जास्त बोलतोयस. हे लिंबू आडवं चिरलं मला म्हणते हे सरळ आहे. अशा प्रकारे आमची सुंदर अशी पावभाजी तयार आहे. वेट मी क्लोज अप लुक देते. हे बघा तिला हॉटेल स्टाईल पावभाजी इज रेडी. काय म्हणत होतास? व्हॉट? काय नाही बाबू काय ट्रायपॉड काय ट्रायपॉड वर नाही कॅमेरा कॅमेरा नव्हते फोन काढून ये असं इकडे घेऊन ये असं म्हणलं. अच्छा ओके. कोणीतरी आत्ताच म्हटलं मी टोमॅटो खूप बारीक चिरतो. हे बारीक आहे? हो तुझ्यापेक्षा तरी बारीक आहे. पुऱ्या तू एवढ्या मोठ्या फोडायची होती. एवढ्या फोड नाही. आय वोंट ॲग्री ऑन दिस. मला माहिती नाही, मी खातो ना. तोरण लावायचं आहे. होते आता तूच मला एक काम लावून देते. मला अजून पूजा करायची आहे. देवाची आम्ही सगळं सामान रेडी करून ठेवलंय पण अजून पूजा बाकी आहे. आम्ही ॲक्च्युली खूप लेट झोपलो काल. आम्हाला हुशार आणि तो आवरायला आम्हाला खूप वेळ लागला. पण जरी आम्ही सकाळी उठून घर वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे. आपण रेडी एकदम छोटं रेडी. कोणाला आचारी हवा असेल कटिंग वटिंगला तर आमच्याकडे आचारी पुरवण्यात येईल. कमेंट सेक्शनमध्ये अंड्या आचारी असं मेन्शन करा. हॅशटॅग नाही कमेंट करा. धराव 1 मिनिट काय ना पुसायला गेलो म्हणते सगळं काम तुला करायला लागतं. घर आवडण्यापासून मस्त सगळं मी करतो आणि तरी पण मला मी करते. झालं. कोणालाही विश्वास नाही बसणार आहे ना. आपल्याला हे करायला लावायचं आहे अजून. हो मला किचन वाटा तरी पुसून दे मशे. ओ सॉरी थँक्यू. गुणी ग माझा गुणाचा नवरा. गोंडस नवरा माझा. थँक्स बेबी. लाईट ऑफ कर. डन. बरं हे पकड ना. थांब मला कात्री घ्यायची आहे. का स्टूल आणू? थांब मी एक एक देते तुला. बसेल का? फेल अटेम्प्ट. एवढंच लावलंयस? जेवढं बसलं तेवढंच लावलंय ना. जबरदस्ती पडेल ते त्यातून. ठीक आहे ओके डन. आणि हुंड्याची पूजा चालू झाली आहे. हुंड्या
येऊन द्या. बोल ना. ही बघा अशी देवाला पुसून ठेवती. जा कुठं पूजा करू दे मला पटकन. मग कर की पटापटा. उंड्या पूजा करत आहे देवाची, तोपर्यंत मी झाडांना पाणी घालतो. संध्याला पाणी दिलं होतं, स्वतः ते सुकले असते. बघूया सुकल्यात का. हा बऱ्यापैकी झाडं नाहीत सुकली, माती सुकली. सो आपण यांना पाणी देऊया. झालेली आहे. माझ्या सासरी ॲक्च्युली गुढी उभारते, सो आम्ही इकडे गुढी नाही उभारत. सो मी छोटंसं गुढीचं प्रतीक म्हणून त्याची पूजा करते मंदिरात. आणि असं सजवलं आहे कडुलिंबाच्या पानांनी. मस्त वाटतं ना. करे आमचं सगळं आवरून झालेलं आहे, पूजा झालेली आहे आणि आता वी गोना डू लंच. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असेच आमचे फनी मोमेंट्स, क्यूट मोमेंट्स, डेली अपडेट्स. आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करो. माय गॉड माझा अवतार बघ. बाय. थँक्यू.